समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. ओम नमो भगवते वासुदेवाय. नमस्कार मंडळी. ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. श्री गजानन महाराज व भगवान विष्णू यांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओची आपण सुरुवात करूया. व्यंकटेश स्तोत्र हे भगवान विष्णूंचे अत्यंत प्रभावशाली स्तोत्र आहे. अधिक मासामध्ये नियमित पठण केल्याने भगवान विष्णूंच्या कृपेने सुख समृद्धी, आरोग्य व मानसिक शांती लाभते. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते, आर्थिक संकटे टळतात आणि भक्तांच्या सर्व इच्छित मनोकामना पूर्ण होतात, अशी धार्मिक श्रद्धा आहे. आयुष्यातील दुःख आणि विविध प्रकारची संकटे दूर होतात. आर्थिक अडचणींना सामना करत असलेल्या भक्तांना धनलाभ आणि स्थिरतेचा अनुभव येतो. नियमित पठणाने वाईट स्वप्ने येणे बंद होते, आत्मबल वाढते, उत्तम आरोग्य मिळते. भक्तिभावाने व एकाग्रतेने पाठ केल्यास प्रभू इच्छित कार्य पूर्ण करतात. चला तर आपण भगवान विष्णू यांचे स्तोत्र पठण करूया. श्री व्यंकटेश स्तोत्र. श्री गणेशाय नमः. श्री व्यंकटेशाय नमः. ओम नमोजी हेरंबा. सकळादी तू प्रारंभा, आठवुनी तुझी स्वरूप शोभा, वंदन भावे करीत असे. नमन माझे हंस वासिनी, वाघ वरदे विलासिनी, ग्रंथ वदावया निरूपणी, भावार्थ खाणी जया माझी. नमन माझे गुरुवर्या, प्रकाश रूपा तू स्वामिया, स्फूर्ती द्यावी ग्रंथ वदावया, जेने श्रोतया सुख वाटे. नमन माझे संत सज्जना आणि योगी या मुनिजना, सकळ श्रोतया सज्जना, नमन माझे साष्टांगी. ग्रंथ एका प्रार्थना शतक, महादोषांनी दाहक, तोषुनी या वैकुंठ नायक, मनोरथ पूर्ण करील. जय जयाजी व्यंकटरमणा, दयासागरा परिपूर्णा, परम ज्योती प्रकाश गहना, करीतो प्रार्थना श्रवण कीजे. जननी परी त्वा पाडिले, पित्या परी त्वा सांभाळिले, सकल संकटापासून रक्षिले, पूर्ण दिधले प्रेम सुख. अवलौकिक जरी मानावे, तरी जग हे सृजिले आघवे. जनक जननी पण स्वभावे, सहज आले अंगाशी. दीनानाथ प्रेमासाठी, भक्त रक्षिले संकटी, प्रेम दिलेले अपूर्ण गोष्टी भजनासाठी भक्तांच्या. आता परिसावी विज्ञापना, कृपाळुआ लक्ष्मी रमणा, मज घालूनी गर्भाधाना, अवलौकिक रचना दाखविली. तुझ न जाणता झालो कष्टी, आता दुरुड तुझे पायी घातली मिठी. कृपाळुआ जगजठी, अपराधपोटी घाली माझे. माझी या अपराधांच्या राशी, भेदोनी गेल्या गगनासी. दयावंता ऋषिकेशी, आपुल्या ब्रीदासी सत्य करी. पुत्राचे सहस्र अपराध, माता काय मानी तयांचा खेद. देवी तू कृपाळू गोविंद, माय माता बाप मज लागी. उडदा माझी काळे गोरे, काय निवडावे निवडणारे. कुचली या वृक्षांची फळे, मधुर कोठोनी असतील. अराठी लागी मृदुता, कोठोनी असेल कृपावंता. पाषाणासी गुलमलता, कैशिया परी फुटतील. आपाद मस्तकावरी अन्यायी, परी तुझे पदरी पडिलो पाही. आता रक्षण नाना उपायी, करणे तुझ उचित. समर्थाच्या घरीचे श्वान, त्यासी सर्वही देती मान. तैसा तुझा म्हणवितो दीन, हा अपमान कौनाचा. लक्ष्मी तुझे पायातळी, आम्ही भिक्षेसी घालोनी झोडी. येणे तुझी ब्रीदावडी, कैसी राहील गोविंदा. कुबेर तुझा भांडारी, आम्हा फिरविसी दारोदारी. यात पुरुषार्थ मुरारी, काय तुझला पै आला. द्रौपदीसी वस्त्रे अनंता, देत होतासी भाग्यवंता. आम्हा लागी कृपणता, कोठोनी आणिली गोविंदा. मावेची करुणी द्रौपदी सती, अन्ये पुरविली मध्यराती. ऋषीवरांच्या बैसल्या पंक्ती, तृप्त केल्या क्षणमात्रे. अन्नासाठी दाही दिशा, आम्हा फिरविसी जगदीशा. कृपाळुआ परमपुरुषा, करुणा कैसी तुझ नये. अंगीकारी या शिरोमणी, तुझ प्रार्थितो मधुर वचनी. अंगीकार केलिया जनी,
मज हातीचे न सोडावे. समुद्र अंगीकारीला वडवानळ, तेने अंतरी होत असे विव्हळ. ऐसे असोनी सर्व काळ, अंतरी साठविला तयाने. कुर्मे पृथ्वीचा घेतला भार, तेने सोडिला नाही बडिवार. एवढा ब्रह्मांड गोड थोर, त्याचा अंगीकार पै केला. शंकरे धरिले हळा, तेने निळवर्ण झाला गळा. परित्यागिले नाही गोपाळा, भक्तवत्सला गोविंदा. माझ्या अपराधांच्या परी वर्णिता शिनली वैखरी. दृष्ट पतित दुराचारी, अधमाहुनी मी अधम. विषयासक्त मंदमती आळशी, कृपण कुव्यसनी मलिन मानसी. सदा सर्व काळ सज्जनासी, द्रोह करी सर्वदा. वचनोक्ती नाही मधुर, अत्यंत जनासी निष्ठुर. सकळ पामरा माझी पामर, व्यर्थ बडिवार जगी वाजे. काम क्रोध मद मत्सर, हे शरीर त्यांचे बिढार. काम कल्पनेसी ठार, द्रुळ येथे केला असे. 18 भार वनस्पतीची लेखणी, समुद्र भरला मशी करुणी. माझे अवगुण लिहिता धरणी, तरी लिहिले न जाती. ऐसा पतित मी खरा, परी तू पतित पावन शारंग धरा. तुवा अंगीकार केलिया गदाधरा, कोण दोष गुण गणिल. नीच रतली रायासी, तिसी कोण म्हणेल दासी. लोह लागता परिसासी, पूर्वस्थिती मग कैची. गावीचे होते लेड ओहोळ, गंगेसी मिळता गंगा जळ. काक निष्ठेचे झाले पिंपळ, तयासी निंद कोण म्हणे. तैसा कुजाती मी अमंगळ, परी तुझा म्हणवितो केवळ. कन्या देऊनिया कुळ, मग काय विचारावे. जाणत असता अपराधी नर, तरी का केला अंगीकार. अंगीकारावरी अव्हेर, समर्थ केला न पाहिजे. धाव पावरे गोविंदा, हाती घेऊनिया गदा. करी माझ्या कर्माचा चेंदा, सच्चिदानंदा श्रीहरी. तुझी या नामाची अपरिमित शक्ती, तेथे माझी पापे किती. कृपाळुआ लक्ष्मीपती, बर्वे चित्ती विचारी. तुझे नाम पतित पावन, तुझे नाम कलिमहल दहन. तुझे नाम भवतारण, संकटनाशन नाम तुझे. आता प्रार्थना एके कमळापती, तुझे नामी राहो माझी मती. हेची मागतो पुडत पुडती, परम ज्योती व्यंकटेशा. तू अनंत तुझी अनंत नामे, तया माझी अति सुगमे. ती मी अल्पमती प्रेमे, स्मरुनी प्रार्थना करीत असे. श्री व्यंकटेशा वासुदेवा, प्रद्युम्ना अनंत केशवा. संकर्षणा श्रीधरा माधवा, नारायणा आदिमूर्ती. पद्मनाभा दामोदरा, प्रकाशगहना परात्परा. आदि अनादि विश्वंभरा, जगत उद्धारा जगदीशा. कृष्णा विष्णू ऋषिकेशा, अनिरुद्धा पुरुषोत्तमा परेशा. नृसिंह वामन भार्गव वेशा, बौद्ध कलंकी निजमूर्ती. अनाथ रक्षका आदि पुरुषा, पूर्ण ब्रह्म सनातन निर्दोषा. सकळ मंगल मंगळाधीशा, सज्जन जीवना सुखमूर्ती. गुणातीता गुणज्ञा, निजबोध रूपा निमग्ना. शुद्ध सात्विका सुज्ञा, गुण प्राज्ञा परमेश्वरा. श्रीनिधी श्री वत्सलांचन धरा, भय कृंदया नाशना गिरीधरा. दृष्ट दैत्य संवारका, वीरा सुखकरा तू एक. निखिल निरंजन निर्विकारा, विवेक खानी वैरागरा. मधु मूर दैत्य संवार करा, असुर मर्दना उग्रमूर्ती. शंख चक्र गदाधरा, गरुड वाहना भक्त प्रिय करा. गोपी मनरंजना सुख करा, अखंडित स्वभावे. नाना नाटक सूत्रधारिया, जगत व्यापका जगवर्या. कृपा समुद्रा करुणालया, मुनिजन ध्येया मूळमूर्ती. शेषशयना सार्वभौमा, वैकुंठवासिया निरुपमा. भक्त कैवरिया गुणधामा, पाव आम्हा ये समयी. ऐसी प्रार्थना करुणी देवीदास, अंतरी आठविला श्री व्यंकटेश. स्मरता हृदयी प्रकटला ईश, त्या सुखासी पार नाही. हृदयी आविर्भवली मूर्ती, त्या सुखाची अलौकिक स्थिती. आपुले आपण श्रीपती, वाचे हाती वदवित असे. ते स्वरूप अत्यंत सुंदर, श्रोती श्रवण कीजे सादर.
सावळी तनू सुकुमार कुंकुमाकार पाद पद्मे. सुरेख सरळ अंगोळिका नखे जैसी चंद्ररेखा. घोटीव सुनीळ अपूर्व देखा इंद्रनीळ चिये परी. चरणी वाळे घागरिया वाकी वरत्या गुजरिया. सरळ सुंदर पोटरिया कर्दळी स्तंभाची ये परी. गुडघे मांडिया जानुस्थळ कटी तटी किंकणी विशाल. खालते विश्व उत्पत्ती स्थळ वरी झळाळी सोनसळा. कटिवरते नाभिस्थान जेथुनी ब्रह्म झाला उत्पन्न. उदरी तिवळी शोभे गहन त्रैलोक्य संपूर्ण जया माझी. वक्षस्थळी शोभे पदक पाहुनी चंद्रमा अधोमुख. वैजयंती कैसी लखलख विद्युलते चिये परी. हृदयी श्री वत्सलांचन भूषण मिरवी श्री भगवान. तयावरते कंठस्थान जयासी मुनिवर अवलौकिती. उभय बाहू दंड सरळ नखे चंद्रापरीस तेजाळ. शोभती दोन्ही करकमळ रक्तोत्पाला चिये परी. मनगटी विराजती कंकणे बहुवटी भाऊभूषणे. कांती लेविली आभरणे सूर्यकिरणे उगवली. कंठावरुते मुखकमळ हनुवटी अत्यंत सुनीळ. मुखचंद्रमा अति निर्मळ भक्त स्नेहाळ गोविंदा. दोन्ही अधरा माझी दंत पंक्ती जिव्हा जैसी लावण्य ज्योती. अधरामृत प्राप्तीची गती ते सुख जाणे लक्षवी. सरळ सुंदर नासिक जेथे पवनासी झाले सुख. गंडस्थळीचे तेज अधिक लखलखित दोन्ही भागी. त्रिभुवनीचे तेज एकवटले बर्वेपण सिगेसी आले. दोही पातयांनी धरिले तेच नेत्र श्रीहरीचे. व्यंकटा भुकुटिया सुनिळा कर्णद्वयाची अभिनव लीळा. कुंडलाच्या फाकती कळा तो सुख सोहळा अवलौकिक. भाळ विशाल सुरेख वरती शोभे कस्तुरी टिळक. केश कुरळ अवलौकिक मस्तकावरी शोभती. मस्तकी मुकुट आणि किरीटी सभोवती झिळमिळ्यांची दाटी. त्यावरी मयूरपिच्छांची वैठी ऐसा जगजेठी देखिला. ऐसा तू देवादिदेव गुणातीत वासुदेव. माझिया भक्तिस्तव सगुण रूप झाला. आता करू तुझी पूजा जगत जीवना अधोक्षजा. आर्ष भावार्थ हा माझा तुझ अर्पण केला असे. करुणी पंचामृत स्नान शुद्धोदक वरी घालून. तुझ करू मंगल स्नान पुरुष सुक्ते करुनिया. वस्त्रे आणि यज्ञोपवीत तुझ लागी करू प्रित्यर्थ. गंधाक्षता पुष्पे बहुत तुझ लागी समर्पू. धूप दीप नैवेद्य फल तांबूल दक्षिणा शुद्ध. वस्त्रे भूषण गोमेद पद्मरागादी करुणी. भक्तवत्सलाय गोविंदा ही पूजा अंगीकारावी परमानंदा. नमस्कार करुणी पादारविंदा मग प्रदक्षिणा आरंभिली. ऐसा षोडोपचारे भगवंत यथाविधी पूजिला हृदयात. मग प्रार्थना आरंभिली बहुत वर प्रसाद मागावया. जय जयाजी श्रुतिशास्त्र आगमा. जय जयाजी गुणातीत परब्रह्मा. जय जयाजी हृदय वसिया रामा. जगदुद्धारा जगद्गुरो. जय जयाजी पंकजाक्षा. जय जयाजी कमळाधीशा. जय जयाजी पूर्ण परेशा. अव्यक्त व्यक्ता सुखमूर्ते. जय जयाजी भक्त रक्षका. जय जयाजी वैकुंठ नायका. जय जयाजी जगपालका. भक्तांसी सखा तू एक. जय जयाजी निरंजना. जय जयाजी परात्पर गहना. जय जयाजी शून्यातीत निर्गुणा. परिसावी विज्ञापना एक माझी. मद लागी देई ऐसा वर जेणे घडेल परोपकार. हेची मागणे साचार वारंवार प्रार्थित असे. हा ग्रंथ जो पठन करी त्यासी दुःख नसावे संसारी. पठन मात्रे चराचरी विजयी करी जगाते. लग्नार्थियांचे व्हावे लग्न. धनार्थियांचे व्हावे धन. पुत्रार्थियाचे मनोरथ पूर्ण पुत्र देऊनी करावे. पुत्र विजयी आणि पंडित शतायुषी भाग्यवंत. पितृसेवेसी अत्यंत रत ज्याचे चित्त सर्व काळ. उदार आणि सर्वज्ञ पुत्र देई मज लागून. व्याधिष्ठाची पीडा हरण तत्काळ कीजे गोविंदा. क्षय अपस्मार कुष्ठादी रोग ग्रंथ पठने सरावा भोग.
योगाभ्यास यासी योग पठन मात्रे साधावा. दरिद्री व्हावा भाग्यवंत, शत्रूंचा व्हावा निपात. सभा व्हावी वश समस्त, ग्रंथ पठणे करुनिया. विद्यार्थी विद्या व्हावी, युद्धी शस्त्रे न लागावी. पठणे जगात कीर्ती व्हावी, साधू साधू म्हणून या. अंती व्हावे मोक्ष साधन, ऐसे प्रार्थनेसी दिजे मन. एवढे मागोतो वरदान, कृपा निधे गोविंदा. प्रसन्न झाला व्यंकटरमण, देवी दासासी दिलेले वरदान. ग्रंथाक्षरी माझे वचन, यथार्थ जाण निश्चयेसी. ग्रंथ धरुणी विश्वास, पठन करील रात्रंदिवस. त्या लागी मी जगदीश, क्षण एक न विसंबे. इच्छा धरुणी करील पठन, त्याचे सांगतो मी प्रमाण. सर्व कामनेसी साधन, पठन एक मंडळे. पुत्रार्थियाने 3 मास, धनार्थियांनी 21 दिवस. कन्यार्थियाने क्षणमास, ग्रंथ आदरे वाचावा. क्षय अपस्मार कुष्ठादी रोग, इत्यादी साधने प्रयोग. त्यासी एक मंडळ सांग, पठणे करुणी कार्यसिद्धी. हे वाक्य माझे नेमस्त, ऐसे बोलिला श्री भगवंत. साच न मानी जयाचे चित्त, त्यासी अदत्पात सत्य होय. विश्वास धरील ग्रंथ पठणी, त्यासी कृपा करील चक्रपाणी. वर दिधला कृपा करुणी, अनुभवे कळो येईल. गजेंद्राची या आकांतासी, कैसा पावला ऋषिकेसी. प्रल्हादाची या भावार्थासी, स्तंभातुनी प्रकटला. व्रजासाठी गोविंदा गोवर्धन परमानंदा. उचलून या स्वानंद कंदा, सुखी केले तयावेळी. वत्साचे परिभक्तासी, मोहे पानावे धेनु जैसी. मातेच्या स्नेह लतेसी, त्याच परी घडलेसे. ऐसा तू माझा दातार, भक्तांसी घालीसी कृपेची पाखर. हा तयाचा निर्धार, अनाथनाथ नाम तुझे. श्री चैतन्य कृपा अलौकिक, संतोषोनी वैकुंठ नायक. वर दिधला अलौकिक, जेने सुख सकळासी. हा ग्रंथ लिहिता गोविंद, या वचनी न धरावा भेद. हृदयी वसे परमानंद, अनुभव सिद्ध सकळासी. या ग्रंथीचा इतिहास भावे बोलिला विष्णुदास. आनिक न लागता सायास, पठन मात्रे कार्यसिद्धी. पार्वतीस उपदेशी कैलास नायक, पूर्णानंद प्रेम सुख. त्याचा पार न जाणती ब्रह्मादिक, मुनी सुरवर विस्मित. प्रत्यक्ष प्रकटेल वनमाडी, त्रैलोक्य भजत त्रिकाडी. ध्याती योगी आणि चंद्रमौळी, शेषाद्री पर्वती उभा असे. देवी दास विनवी सोतया चतुरा, प्रार्थना शतक पठन करा. जावया मोक्षाची या मंदिरा, काही न लागता सायास. एकाग्र चित्ते एकांती, अनुष्ठान कीजे मध्यरात्री. बैसोनिया स्वस्थ चित्ती, प्रत्यक्ष मूर्ती प्रकटेल. तेथे देह भावासी नुरे ठाव. अवघा चतुर्भुज देव, त्याचे चरणी ठेवून या भाव. वर प्रसाद मागावा. इति श्री देवीदास विरचित श्री व्यंकटेश स्तोत्र संपूर्णम. ओम नमो भगवते वासुदेवाय. कृपया व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका.